माइंडला ट्रेन करून, जे आपण आता चर्चा करतोय सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून, याच्या थ्रू कोणकोणत्या गोष्टी अचीव करू शकतो आपण? सगळंच, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, एव्हरीथिंग. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर एनर्जी तयार करता येते, नष्टही करता येते. म्हणजे झोपताना माझ्या डोक्यात जर आज एक विचार आहे की मला फॉर्च्युनर घ्यायची, 10,000 वेळा जे पाहिजे ते फक्त म्हणा आणि सरेंडर करून टाका. तुम्ही जशा फिलिंग्स बदलता तशा तुम्हाला ॲक्च्युअल रियालिटीमध्ये फरक जाईल. मुलाबाळांचं पण मॅनिफेस्टेशन किंवा माइंडला ट्रेन करून अचीव करता येतं का? की काही लोकांना आजकाल प्रॉब्लेम येतं, आपण पाहिलं सोसायटीमध्ये तर मुलं बाळ होत नाही. डिप्रेशन सारख्या गोष्टीमध्ये लहान वयातनं मुलं जायला लागली. हे काय आहे तर आनंदी न राहणे. साधी सोपी गोष्ट आहे, आयुष्य जगणे म्हणजे आनंदी राहणे. काही लोकांना जॉब चेंज करायचा असतो, त्याच्यानंतर करिअरमध्ये प्रमोशन हवं असतं, तर यासाठी काय करावं त्या लोकांनी? फीलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शन, FTBA असे 4 प्रकार असतात. असं मिळत नाही हे जनरलाइज लोक बोलत असतात. तुम्हाला काय हवंय हे क्लिअर आहे का? मिळत नाही हे जनरलाइज बोलणं झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम पैशाचाच असतो आणि ते सॉल्व्ह झालं की बाकी सगळं होतं. एखादा व्यक्ती असतो किंवा कोणीतरी असतं. आता तुम्ही नवरा बायकोचं उदाहरण घ्या, एखाद्या कपलचं घ्या, सासू आणि सुनेचं घ्या. या रिलेशन्समध्ये काय होतं की एकमेकांसोबत रोजचं बोलणं येतं आणि त्यामुळे त्याच्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. 90% घरांमध्ये आज पट्ट सगळ्यांचे रिलेशन चांगले आहेत, पण आहे ना छोटे छोटे वाद येत होतात किंवा मनोमनी एक फिलिंग बनून गेलेली असते. सून सासूला थँक्यू म्हणणं हे आजकाल फारच वेगळी गोष्ट झाली गेली आहे. हे रिलेशनसाठी काय केलं पाहिजे? कसे जपायचे नाते? फॉरगिव्हनेस हे सगळ्यात सोपं उत्तर आहे. सगळ्या लोकांना माफ करणे, स्वतः माफ करणे, आपणही माफ करणे आणि म्हणजे आपल्याच मनातून त्यांनाही माफ करणे आणि त्यांनाही आपण माफ करतोय असं सांगणे. म्हणजे मनातल्या मनात हे फिलिंग ठेवायचं. मेडिटेशनमुळे एकतर आनंदी राहायला सुरुवात होतं, सगळं काही आपल्यात आहे हे कळतं. उगाच आपण मृगजळापाशी पाठीपाठी सब मोहमाया आहे, त्याच्या मोहमायात आपण फिरतोय हे जाणवायला लागतं की बदल घडत नाही आहे. ते का असतं? कारण तुम्ही जे शिकायला पाहिजे आयुष्यातून, जो धडा घ्यायला पाहिजे परिस्थितीतून असलेल्या, तो घेत नाही आहे, म्हणून तुम्ही तिथे अडकला. जेव्हा तुम्हाला धडा मिळाला तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार 100%. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे माधुरी बोंद्रे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. येस मित्रांनो, आजचा आपला पॉडकास्ट आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये पैसा कमवायचा आहे, जर तुम्हाला तुमचं करिअर कोणत्या तरी चुकीच्या पाथवर जात आहे, त्याला तुम्हाला एकदम राईट ट्रॅकवर आणायचं आहे, त्यासोबतच तुम्ही कोणत्या आजारपणात आहे आणि त्या आजारातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर निघायचं आहे, माइंडला अशा प्रकारे ट्रेन केलं गेलं पाहिजे की त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहे, पैसे कमवण्यापासून ते तुमचा आजार ठीक करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. पण त्याच्यासाठी तुमच्या माइंडला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तसं ट्रेन केलं गेलं पाहिजे. आणि आपल्या त्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबतच माधुरी मॅम आहे. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच मला बोलायसाठी सुद्धा आणि ह्या विषयाचं इंट्रोडक्शन देण्यासाठी सुद्धा. थँक्यू मॅम. जेव्हा आपण बघतो मॅम लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून पैसा कमवणे हा एक पार्ट आला. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मधलाच पार्ट आहे की हा थोडा वेगळा पार्ट आहे? आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण एनर्जीशी रिलेटेड जास्त असतं, ते सायन्स, फिजिक्स ह्याच्याशी रिलेटेड आहे. आणि सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग हे न्यूरोसायन्स रिलेटेड थोडासा कॉन्सेप्ट येऊ शकतो. न्यूरोसायन्स रिलेटेड आहे. आता समहाऊ मी आता न्यूरोसायकिक ह्याच्यातच शिकते सुद्धा आहे, डॉक्टरेट चालू आहे, त्यामुळे मला ते अजून की माइंड प्रोग्रामिंग मी स्वतःच्या सुद्धा प्रोग्रेसमध्ये असं करताना की आपण आपल्या मनाला सांगू शकतो आणि आपलं मन ऐकत असतं. मग जे हवं आहे ते सांगायचं आणि ते पूर्ण करायचं, हे आपण ऍक्च्युअली करू शकतो. फक्त आपण तेवढं कॉन्शियस असलं पाहिजे ते करण्यासाठी. मग त्यासाठी आपल्याला काही प्रोसेसेस फॉलो करायला लागतात किंवा काही डिसिप्लिन्स आणावे लागतात, शिस्त आणावी लागते थोडीशी आयुष्यामध्ये, की काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. तर मला त्याबद्दल एकतर विचार करायला पाहिजे. विचार तर आपण जनरल खूप करत असतो, पण ह्या विचारांमधनं एक्झॅक्टली काय हवंय ह्याची क्लॅरिटी असायला हवी. कारण असे 100 विचार आपण करतो, मला हे पण हवंय, मला ते पण हवंय. म्हणजे घर असू दे, गाडी असू दे, किंवा स्वतःच्या आयुष्यामधील पर्सनल आयुष्यामधलं सुद्धा असू शकतं, नवरा बायको हे मॅनिफेस्ट करणं असू शकतं, किंवा गोल्ड ज्वेलरी किंवा वस्तू, इन शॉर्ट फिरणं, व्हॉट एव्हर इट इज.
आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात लोकांच्या. पुस्तक लिहावंसं वाटणं किंवा असं सुद्धा असतात. येस. पण ह्या सगळ्यामध्ये क्लॅरिटी कुठे नसते किंवा क्लिअर कसं व्हायला हवं. आणि सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग हा विषय इतका खरं तर सोपा आहे आणि ते नॅचरलीच काम करतंय आपल्यासाठी. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पार्ट होऊ पण शकतो का, तर त्यामध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर एनर्जी तयार करता येत नाही, नष्टही करता येत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. बरोबर आहे. आणि माइंड प्रोग्रामिंग मध्ये आपण मनाला सांगतोय, ती वन ऑफ द मोडॅलिटी म्हणू शकतो किंवा एक प्रकार म्हणू शकतो की आपण मनाला आपल्या प्रोग्राम करतोय की मला हे असं हवंय. आणि आपण ते रोज सांगतोय मनाला किंवा व्हिज्युअलाइज पाहतोय डोळ्यांनी. कारण सगळ्यात पहिले आपण काय करतो, तर आपण डोळ्यांनी पाहतो. जे काही करत असतो ना ते डोळ्यांनी पाहतो. आता मी एखादी गोष्ट बोलली तरी तर लगेच आपल्याला व्हिज्युअलाइज होतं की त्याच्याशी रिलेटेड काहीतरी इमेजेस आपल्या डोळ्यासमोर येतात. फिरणं तर फिरण्याची इमेज येते, कार तर कारची येते, घर तर घरची येते. हे ऑटोमॅटिक आपलं माइंड मन काम करत असतं त्याच्यावर. बरोबर. आणि मग ते न्यूरोलॉजिकल कनेक्शन्स बनत असतात. जसं मी बोलते तशी ती कनेक्शन्स बनत असतात आणि त्यातून आपलं भविष्य घडत असतं. हे बाय डिफॉल्ट आहेच. पण आपण नॅचरली जगताना सकारात्मक नकारात्मक दोन्ही पद्धतीचे विचार करत असतो. आणि सध्याच्या काळात फारच नकारात्मकता वाढलेली आहे गोष्टींमध्ये. थोडीशी कोरोनामुळे आलंय ह्याच्यामध्ये की हा आपण माणसं आहोत आणि माणसासारखं वागलं पाहिजे. बरोबर. ही रिअलायझेशन बऱ्याच लोकांना आलेली आहेत. पण तरी डिप्रेशन सारख्या गोष्टीमध्ये लहान वयातनं मुलं जायला लागली आहेत. म्हणजे आमच्या वेळी माहितच नव्हते हे शब्द डिप्रेशन काय असतंय. म्हणजे मोठं झाल्यावरच थोडंसं शब्द समजायला लागले. आता रिसेंटली मी एकाना भेटले होते, तर टीनेज मध्ये नाही डिप्रेशन आहे आणि मग डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत असं. तर ते हे काय आहे, तर आनंदी न राहणे. साधी सोपी गोष्ट आहे, आयुष्य जगणे म्हणजे आनंदी राहणे. एवढं असलं ना की सगळ्या गोष्टी साध्य होणं शक्य आहे. सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणजे काय, दोन माइंडचे आहेत, लॉजिकल कॉन्शियस सबकॉन्शियस. लॉजिकल म्हणजे कॉन्शियस, सबकॉन्शियस मध्ये आपोआप गोष्टी घडत असतात. म्हणजे काय, लॉजिकल मन ज्या सूचना देतं त्या फिक्स होतात आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात. जसं की साधी गोष्ट आहे ब्रश करणे. आपल्याला काही सांगावं लागतं का मनाला, सवय झाली, रोज आपण करतो. बरोबर. त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. श्वास सहज घेतो आपण श्वास, पण असं आपण लॉजिकली घेतो का मोठे मोठे श्वास रोज, लक्ष देऊन श्वास घेतो का, आपले बाय डिफॉल्ट चालू असतात. राईट. सो हे सगळं सबकॉन्शियसली चालू आहेत गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, बऱ्याच गोष्टी. मग रात्री झोपताना तुम्ही जे विचार करता, आता अर्धवट झोपेत गेल्यावर सबकॉन्शियस चालू होतो. म्हणजे लॉजिकल मन झोपतं, सबकॉन्शियस माइंड सुरू होतं काम करायला. बरोबर. मग तेव्हा तुम्ही ज्या विचारांमध्ये झोपता आणि परत ज्या विचारांमध्ये उठता, दॅट कम्स टू रियालिटी. आणि ते रोज केलं तर, एक दिवशी करून नव्हे. म्हणजे झोपताना माझ्या डोक्यात जर आज एक विचार आहे की मला फॉर्च्युनर घ्यायची आहे, हे जर मी 6 महिने केलं, कंटिन्युअसली केलं, त्याच्यासोबत कर्मही इम्पॉर्टंट आहे. काम काय करतात, मेहनत. पण जर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही तेच करताय, तर तुम्ही कमीत कमी इतका पैसा अर्न कराल की त्याच्या निम्म्या पैशात तुम्ही फॉर्च्युनर घेऊ शकाल. बट ते तुम्ही झोपतानाही केलं पाहिजे, उठल्यावरही तो डोक्यात विचार पाहिजे तुमच्या. येस. माइंडला ट्रेन करून, जे आपण आता चर्चा करतोय, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून, याच्या थ्रू कोणकोणत्या गोष्टी अचीव्ह करू शकतो आपण? सगळंच, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, एव्हरीथिंग. म्हणजे हेच तर आहे, त्याच्यात सगळं झालं. तर पैशाच्या बाबतीतही हेच आहे ना. जेव्हा म्हणजे मी सुद्धा असंच स्टार्ट केलं, लिटरली शॉर्टेस्ट स्पॅन ऑफ टाइम मध्ये ते होतं. म्हणजे मी 7 दिवसात गोष्टी सुरू केल्या होत्या. ते कोच BSR त्यांचं पण ऐकलेलं आहे ऑफकोर्स. पण त्या ह्याच्यामध्ये मी स्वतःला रोज रात्री सांगायला लागले की मला 3 लाख रुपये दर महिना मिळत आहे. मी पाण्यासोबत, म्हणजे मी जितक्यांदा पाणी पिते तेवढ्या वेळा मला पैसा मिळतोय, मी मोबाईल हातात घेतल्यावर मला पैसे मिळत आहेत. सो अशा प्रकारची वेगवेगळी अफर्मेशन्स मी खूप प्रॅक्टिस करायला लागले होते आणि ती रात्री झोपताना वाचून झोपत होते मी. सो आणि तेव्हा मला एक पॉइंट येतो की आता पैसे कमवायलाच पाहिजे. तो पॉइंट होता
तुमच्याबद्दल एक सांगायचं आहे मला प्रेक्षकांना की मॅमनी जॉब पण केलेला आहे, म्हणजे शी वॉज अर्निंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी असा पण. हो हा, तर पैसा कमवायचा असतो म्हणजे जास्त पैसा जास्त पैसे ते बोला मॅम. हो, ते आहे. करोडो कमवायचे. करोड कमायचे म्हणजे त्याच्यासाठी माइंडसेटच लागतो. मला असं म्हणायचं की मन जर आपलं त्या दृष्टीने काम करत असेल तर तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळणं शक्य आहे. आणि मी तर हे ट्रान्सफॉर्मेशन फक्त विचार करून केलं आहे जास्त, म्हणजे या फील्डमध्ये येऊन त्यानंतर आता मला इथून इथे अपग्रेड व्हायचं आहे. म्हणजे मला 1 लाखावर 3 लाख, 3 लाखावरनं 5 लाख असे अपग्रेडेशन जे आहेत. सुरुवात माझी 10,000वरच झाली होती. बॅक टू म्हणजे 0 पासून 22 मध्ये 23 मध्ये सुरुवात केली ती. पण त्याच्या पुढे जर मला फिलिंग तेवढ्या मोठ्या ह्याची असेल, भावना माझी तेवढी जास्त तीव्र असेल की नाही मला 1 लाख रुपये एका दिवसात मिळाले पाहिजेत, असं भावना असेल तरी सुद्धा मिळतं. सोर्स येतात समोरून, पण ती तेवढी डीप फिलिंग असली पाहिजे. जसं की आत्ता माझ्याकडे जे लोक येतात, शेअर मार्केट थ्रू करोडो कमवतात. एका दिवसात 1 लाखाच्या वर कमवलेले लोक आहेत शेअर मार्केट थ्रू. ते पॉसिबलही आहे. पण त्याच्यात सुद्धा माइंड प्रोग्रामिंग आहेच की तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करताय जे घेताना. म्हणजे मी स्वतः सुद्धा शेअर मार्केटचं हे करत होते ना, तर एक दिवशी मी बसले, हा शेअर वर जाणार, एक विचार केला होता, विचारलं होतं की याचं कसं आहे, मग हा वर जाणार असं जेव्हा मला माझं माइंडने जेव्हा सांगितलं, मी घेतला, मला 15,000 प्रॉफिट, मी काढून टाकला, विषय संपला. पण तिथे 15च झालं, अजून थोडं होऊ दे असं म्हटलं की तो खाली येतो. म्हणजे असंही मी केलंय की तो खाली आला आणि -10 मध्ये पण गेले. बरोबर होता. सो दिस इज हाऊ मन वर्क काम करत असतं. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं सांगताय बरोबर की मला पाहिजे म्हणजे फक्त पॉझिटिव्हच पाहिजे, मला फक्त पैसा हवा आहे आणि इतका हवा आहे, दॅट्स इट. त्याच्या पुढे काहीही नसलं पाहिजे, इतका क्लॅरिटी असली पाहिजे. म्हणजे याच्यातून असं सिद्ध होतं की शेअर मार्केटमध्ये पण जे लोक आज आहेत ट्रेडिंग करतायत, तेही माइंडला ट्रेन करून, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून करोडो कमवू शकतात, लाखो कमवू शकतात. तसं तर आताही कमावतात लोक, कमवतात, बट त्यांचं बाय डिफॉल्ट रोज करून झाले. शेअर मार्केटचा डेटा सांगतो की 95% पीपल आर लुझिंग देअर मनी इन ट्रेडिंग. हो, ते आहे, लूज करताय. पण जर ज्यांना ऍक्च्युअल नॉलेज आहे त्या लोकांनी जर सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून जर काम केलं तर ते 95चा आकडा 85 वर पण जाऊ शकतो. हो, तर काही एक्झाम्पल देता येईल मॅम आपल्याला एखादं, की एखाद्या शेअर मार्केटमधल्या व्यक्तीला तुम्ही ट्रेन केलं, त्याला शिकवलं की त्यांनी त्याच्या माइंडला कसं, सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन करावं आणि त्याने त्याच्यातून अर्निंग केलं, सांगलं. ओके. तसं ह्याच्यामध्ये म्हणाल तर एक जण आले होते, म्हणजे पहिल्याच बॅच मध्ये होते रादर. तर ते त्यांनी काय केलं, पैसे नाही येत असा त्यांचा हे होतं. आणि म्हणजे आता माझ्या ह्याच्यामध्ये काही मोडॅलिटी शिकवते, आता त्या कॉमन आहेत ऑफकोर्स काही याच्यामध्ये. तर होपोनोपोनो आहे, EFT आहे, त्याच्यानंतर काही मनी रिलेटेड फिलिंग्ज असतात, तर त्याच्याबद्दल सुद्धा काम करून घेतलं जातं. तर ते सगळं करून घेतल्यानंतर 2 दिवसामध्ये 2 का 8 दिवसामध्ये त्यांनी 50,000 इन्व्हेस्ट केले, त्याच्यावर 1.5 लाख कमावले, त्यांचे 50,000 बाजूला काढले आणि दे वर अर्निंग. ते हरलोय या स्थितीमध्ये आले होते माझ्याकडे, जगण्यात हरलोय आणि सेशन झाल्यावर मी जिंकलोय असा त्यांचा मेसेज होता. मी तो स्टेटसवर टाकला पण होता की त्यांची परिस्थिती विदिन अ स्पॅन ऑफ टाइम बदलली होती, 7 दिवसाच्या आत. एवढं झालं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, कारण त्यांनी स्वतः होपोनोपोनो तर केलं होतं आणि पूर्णपणे मनाला एवढंच सांगितलंय की मला फक्त प्रॉफिट मिळतंय, मला एवढे मिळालेत. म्हणजे त्यांना जी अमाऊंट हवी होती, त्यांना 1.5 लाख प्लस मिळाली होती त्या दिवसात. पण असे लाख म्हणजे 75 लाख सुद्धा, म्हणजे जशी इन्व्हेस्टमेंट तसे रिटर्न, तसंही असतं ते. पण फक्त शेअर मध्ये का नाही, तुम्ही बिझनेस मध्ये करत असाल तरी म्हणजे मी यूज करेल आता. हा, तर ते असं आहे की तुम्ही स्वतःलाच सांगा. हे मी सुद्धा केलंय. मी रिसेंटली ठरवलं होतं, माझ्याकडे एका बॅच मध्ये 40 लोक आलेत, 30+ आले. म्हणजे जेव्हा आलेले नव्हते तेव्हा तुम्ही हे बोलत 40 आले आणि 30+ आले. हो, झालं ते, म्हणजे कम्प्लीट झालं जे काही होतं ते. सो हे मी स्वतःला, म्हणजे मी काय केलं, हे वाक्य लिहिलं, स्वतःशी ठरवलं की बा
मी का बसली अशी, मला 50-50 काय 100 लोक यायला पाहिजेत एका वेळी, असं मला एका ह्याच्यात क्लिक झालं. तर हो, खरंच आहे, बेसिक सेशन्स पासून सगळीकडेच यायला पाहिजेत असे. तर ते ठरवलं आणि मग प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग वाढवा, इंस्टाग्रामवर रील टाका किंवा रिझल्ट शेअर करा लोकांशी. कसं होतं, खूप जास्त रिझल्ट असतात, प्रत्येकच रिझल्ट शेअर होऊ शकत नाही, असं होतं ते. आणि मग व्हिडिओ टेस्टिमोनियल सुद्धा असतात, पण ते प्रत्येकच नाही टाकतायत. पण मी ते एफर्ट घेऊन थोडे मी काढले महत्वाचे आणि ते टाकायला लागले. त्याच्यातून मला डायरेक्ट इंस्टाग्राम लीड्स यायला लागले. काही लोक, परत मी हे पण ठरवलं त्याच्यामध्ये की माझ्याकडे जे येतात त्यांच्याकडे मला द्यायला पैसे आहेत. हे मी EFT करून माझ्या ह्याच्यातनं काढून टाकलं की माझे विचार, चुकीचे विचार मला कोणते ठेवायचेच नाहीत. मला हे असं होतंय हे स्वतःला सांगणं, ओके, ह्यालाच प्रोग्रामिंग असं आपण म्हणतो. जे पाहिजे ते कंटिन्युअसली स्वतःला सांगत राहणं. आता मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे लार्ज एरियामध्ये, म्हणजे आता महाराष्ट्रभर, मग भारतभर, मग जगभर. हा माझा स्वतःचाच हे टार्गेट आहे. म्हणजे असं की सगळ्यांपर्यंत पोचायचं, कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप साधी गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दलची तेवढी सजगता अजून नाहीये कुठे. की बऱ्याच लोकांना हे नवीन काहीतरी असं वाटतं. तर हे नवीन तर नाहीये खरं तर, पण ते माहिती नाहीये, हा विषय आहे. हे आहे पहिल्यापासूनच, आणि समहाऊ मला ते पहिल्यापासूनच अनुभवात आल्यामुळे असं वाटतं की अरे हे किती सोपं आहे आणि आपण कुठे जातोय, म्हणजे किती लॉजिकल याच्यामध्ये. मग मला असं झालं तर मी असं करेन, माझ्याकडे मग मी बिझनेस चालू केला तर लोक येतील का, मला पैसे मिळतील का, इथपासनं विचार चालू असतात. बरोबर. पण ह्या फील्डमध्ये आल्यावर माइंड प्रोग्रामिंगने म्हणा किंवा स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये, जसं की मी मेडिटेशन प्रॅक्टिशनर सुद्धा आहे. बरोबर. सो त्याच्या ह्याच्यानुसार जस्ट डिक्लेअर आणि स्टार्ट डुईंग इट. माझे मेंटर पण सांगतात, त्यांनी आता आम्हाला सांगितलंय की त्यांनी सांगण्यापेक्षा तुमचा कम्युनिटीचा एक गेट टुगेदर समिट करायची. बरोबर. त्यांनी ते डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर मीही डिक्लेअर करून टाकलं. सो ह्या गोष्टी डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला आपोआप मार्ग सुचायला लागतात की आपल्याला ते पुढे कसं वर्कआउट करायचं आहे. स्टार्ट करा गोष्टीला. येस, कुठेतरी थांबू नका. कसं करायचं, केव्हा करायचं नाही, जस्ट स्टार्ट इट वेर एव्हर यू आर. ओके, तुम्हाला जे येतंय त्यातून स्टार्ट करा. जसं की इंस्टाग्राम रील्स बनवायचे असतात, तर मी कसं उभं राहू, मी कसा व्हिडिओ करू, नाही, जे येते ते बोलायचं. बरोबर. पहिले फार बेसिक येतील, खूप भारी येतील अशातली गोष्ट नाही, पण 1 by 1 माझे सुद्धा पहिले खूप साधे आहेत व्हिडिओज. बरोबर. पण 1 by 1 तो कंटेंट आता जे बघतायत, तुम्ही किती छान बोललाय असं मला रिप्लाय येत आहेत. माझ्या मागे काही खूप भारी बॅकग्राऊंड होता अशातली गोष्ट नाही, पण आय जस्ट स्टार्टेड. सो पैशाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे, स्टार्ट विथ व्हॉट एव्हर यू हॅव. तुम्हाला दिल्यावर तुम्हाला मिळतं, हाही एक रूल आहे पैशाचा. सायकोलॉजी ऑफ मनी एक असं हे आहे. तर तुम्ही रिसेंटली ऐकलंय म्हणून एक्झाम्पल सांगते त्याच्यामध्ये. तर एक माणूस असतो, त्याला खूपच ब्रोक झालेलं असतं, म्हणजे आता मी जगायला पण नको इथपर्यंत त्याचं सिच्युएशन आलेली असते. आता मी काहीच करू नाही शकणार, ह्याच्यातनं मला बाहेर पडता येत नाहीये. हल्ली ह्या गोष्टी घडतातही आपल्या जगामध्ये, म्हणून मी जस्ट सांगते. तर तिथे काय होतं, तो बसलेला असतो आणि एक जण असं सूटबूट घातलेला माणूस येतो आणि तो त्या माणसाला म्हणतो की कशाला, म्हणजे आत्महत्या वगैरे काय करतोयस, हा घे चेक, असं म्हणून ते 1 करोडचा चेक देतो. आणि मग तो एकदम खुश होतो, आपल्याकडे आता 1 करोड रुपयात आपण काही पण करू शकतो. पण तो माणूस म्हणतो की 1 वर्षांनी मला ते परत दे पैसे. ओके, असं म्हणून हे होतं. तो जो ब्रोक झालेला, म्हणजे संपलेला माणूस असतो, त्याला एकदम एक वेगळी उमेद येते आणि तो काम करायला सुरुवात करतो. आणि तो विचार करतो की हे आपण काढूया नको, आपण काम करूया, त्याच्यातनं आपला पैसा वाढवूया. ओके. आणि तो मनापासून काम करायला सुरुवात करतो. त्या दिवसापासून जे समोर आहे ते येईल, जे येईल ते करणार, अशा ह्यानी काम करायला सुरुवात करतो. काही दिवसात तो प्रॉफिटमध्ये येतो आणि परत सक्सेसफुल होतो, बॅक टू नॉर्मल एकदम. बरोबर. मग त्याला एकदम त्या माणसाची आठवण येते की त्यांनी मला दिलं होतं आणि त्याला आता काहीतरी वापस दिलं पाहिजे मी, असं त्याला एक मनातनं वाटतं. म्हणून मग तो त्या माणसाला भेटायला परत ज्या ठिकाणी तो भेटला होता माणूस, तिथे तो जातो. आणि मग तिथे गेल्यावर असं कळतं की कोणीतरी त्याच सूटबूट घातलेल्या माणसाला तिथे काही लोक शोधत असतात.
तर तो माणूस दिसतो एकदम जो बिझनेसमन असतो त्या ह्याला. आणि तो माणूस तो एक मेंटल माणूस असतो, मेंटली इल पेशंट असतो बेसिकली. त्याने 1 करोड रुपये दिलेले असतात ते. ओके. तुम्हाला पण चेक दिलाय का असं त्याला शोधणाऱ्या एका माणसाने विचारलं जातं त्यांना. मग तो खोटा म्हणजे तो खराखुरा दिसणारा चेक असतो, फक्त तो वटवलेला नसतो म्हणून कळलेलं नसतं. पण तेवढी उमेद त्या माणसाला सक्सेसफुल करून गेली. बरोबर. हा त्याच्या मागचं सायकोलॉजी काय आहे हे मला सांगाय. सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजे काय, तर तुमच्याकडे आहेत ही भावना जेव्हा असते ना, तेव्हा तुम्ही काहीही करू शकता, म्हणजे चमत्कार घडू शकतात. ओके. फक्त आहेत या भावनेने. सो समजा ह्या माइंड प्रोग्रामिंगच्या टेक्निकने किंवा अफर्मेशन्स रिपीट केल्याने आपल्याला त्या भावना येणं शक्य असतं. म्हणून आम्ही सांगते, म्हणजे मी दरवेळी सगळ्या लोकांना सांगतही असते की पहिल्यांदा वाटेल खोटं आहे, नाहीयेत माझ्याकडे, तरी पण म्हणायला सांगताय. पण थोडे दिवस म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं फॅमिलीराईज वाटायला लागेल की हे शक्य आहे, मला बरोबर शक्य नाही असं नाहीये. सो रिपीट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. जे पाहिजे ते रिपीट करा. जे नाही, मला हे नकोय असं नाही रिपीट करायचंय. ओके. मला हे जी गोष्ट पाहिजे ती रिपीट डोक्यामध्ये तेच विचार पाहिजे. असं नाही की काम करताना पण तुम्ही एखादं काम करताय, तुमचं रोजचं रोजी रोटी त्याच्यात करा, झोपताना उठताना रिकामे असल्यावर नाही यार या गोष्टीसाठी मी काम करतोय, कामाला जाताना नाही यार या गोष्टीसाठी आपण काम करतो. येस. तो एक कॉन्फिडन्स आपल्या मनात हवा. तुम्ही खूप छान गोष्ट बोला मॅम की जे असेल ना त्याच्यापासून स्टार्ट करा. मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं, एक 0 ते 5,000 सबस्क्रायबर किंवा काय, त्याच्या मोबाईलवर स्टार्ट केलं मी. मोबाईल होता माझ्याकडे, OnePlusचा मोबाईल होता, मला अजूनही आठवतं. ग्रेट. 15 ते 20,000 सबस्क्रायबर मोबाईलवर आले. त्याच्यानंतर मग मी एक कॅमेरा घेतला, मग 50 ते 60,000 झाले तेव्हा दुसरा कॅमेरा घेतला, मग 1 लाखावर आलो, मग नंतर स्टुडिओ घेतला. मी जर विचार केला असता की पहिले स्टुडिओ पाहिजे, लाईट चांगले पाहिजे, त्याच्यानंतर कॅमेरे 2च पाहिजे सुरुवातीला, बरोबर मी लॉस मध्ये गेलो असतो, मला टेन्शन आलं असतं, मग मी लोन मध्ये घुसलो असतो, मग मी डाऊनच गेलो असतो. पण मी सुरुवात केली जे बरोबर. या गोष्टी हळूहळू करत गेला आपण, त्या देव पण देत जातो आपल्या, आणि आपण त्याच्यातूनच घेत जातो. बरोबर. वी डू हॅव आणि डू, हे 2 पद्धती असतात बेसिकली, की मला द्या मग मी करेन, किंवा मी जिथे आहे तिथे स्टार्ट करेन आणि माझं होईल, या 2 असतात. तर तुम्ही दुसरी पद्धत अवलंबली जी आपण आता म्हटलं, तर ते इझिली मिळायला लागतं. आणि जेव्हा मला जिमचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर मी व्यायाम करायला जाईन, हा एक वेगळी पद्धत असते. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की स्टुडिओ घेतल्यानंतर मी पॉडकास्ट करेन, दॅट इज अनदर थिंग, दॅट टेक्स टाइम आणि दॅट इज अ लॉजिकल थिंग. आणि ते चुकीचं आहे असं नाही म्हणत, पण दॅट टेक्स टाइम अलॉट, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि तुमचा जो म्हणजे मे बी तुम्ही त्याच्या आधी सक्सेसफुल व्हाल ह्या पद्धतीने गेल्या, कारण आपण शिकत जातो प्रत्येक गोष्टीमध्ये काय कसं करायचं आहे. काही लोकांचं द परफेक्शनिस्ट, म्हणजे असं असेल तर मी करेल असं असतं. पण या ह्याच्यातून काय होतं, ह्या प्रकारामधून, की मला जसं हवं आहे तसं आपोआप हळूहळू यायला लागतंच, कारण आपण मनापासून करत असतो ना. सो देव साथ देत असतो, युनिव्हर्स हेल्प्स यू टू डू दॅट, असा विषय असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची साथ असते. सो आपण हा एक भाव कुठेतरी सोडला पाहिजे की मी सगळं करतोय. सध्या जगामध्ये ते खूप चाललंय, मी पण आहे, मी आहे, माझ्यामुळे आहे, म्हणजे शिकल्यावर सुद्धा तो येतो, कारण मी काहीतरी स्पेशलायझेशन केलंय म्हणून मला हे येतं. बरोबर, ऍग्रीड. सगळ्याचा मान असतोच अगदीच, म्हणजे त्याच्याशिवाय काही नसतं. पण त्याच्याबरोबर तो एक भाव असेल तर तुम्ही कोणी सक्सेसफुल नाही इतकं जास्त बनवू शकता, की सरेंडर म्हणजे मी हे माझ्या पद्धतीने केलं आहे, ह्याच्या पुढे तुझ्या हातात आहे, युनिव्हर्सच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे, व्हॉट एव्हर यू फॉलो. हा एक भाव असला तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळणं शक्य आहे आयुष्यामध्ये. काहीही म्हणजे सरेंडर जे मी केलंय ते देवाने केलंय, माझ्याकडून घडवून आणलेलं आहे, मी फक्त मीडियम होतो. मी स्वतःला पण म्हणते मी मीडियम आहे. ह्या गोष्टी बोलायला लागल्यावर इतक्या जास्त डीप लेवलला मला रिअलाइज झालेल्या आहेत आयुष्यामध्ये, की वाटतं मी माझ्याबद्दल सांगत असते असं काही वेळा वाटून जातं, पण तो अनुभव आहे, ते रिलेट होईल, समोरचा शिकेल, रिलेट होईल आणि तुम्ही करायला लागाल. या दृष्टीने मी माझा हा विषय नाहीये ह्याच्यामध्ये, मी फक्त ह्या पद्धतीत सांगत राहते की बाबा
तुम्हाला काहीतरी याच्यातून उपयोग होईल. म्हणजे मी सुद्धा जेव्हा सुरुवात केली होती हे सगळं करायला, तेव्हा असंच कोचेसचं काय काय ऐकून ऐकून मला रिअलायझेशन झाली, अरे हे असं होऊ शकतं. म्हणजे बेसिक सांगायचं झालं तर स्ट्रेस, आपल्याला ताण येतो. तर ताण येतो तेव्हा श्वास आपण फास्ट घेत असतो, अर्धे श्वास घेत असतो, त्यामुळे ताण असतो. बरं. अति विचारांमुळे आपण अर्धे श्वास घेतो आणि त्यामुळे ताण येत असतो. हे बेसिक रिझन आहे ताणाचं. आणि त्यावेळी मला पियुष प्रभात नावाचे एक जण आहेत, तर त्यांचे ते तर मला भेटले पण, म्हणजे ऑनलाईन समोरासमोर. पण तर त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी श्वासांबद्दलचा त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता मी डिटेलमध्ये, की श्वास कसे घ्यायचे. त्याचं मग ते स्वतः डॉक्टर आहेत, पण ते स्पिरिच्युअलिटी म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत. सो श्वास कसा घ्यायचा, श्वास कसा डीप घेतल्यावर कसं काय होतं, मी घ्यायला सुरुवात केली आणि माझं बीपीची गोळी बंद झाली. आता हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, पण हा ते श्वास घेणं हे जे म्हणतो ना आपण, जनरल श्वासच अर्धे घेत असतो. पूर्ण श्वास घेणे म्हणजे पोटापर्यंत श्वास घेणे असं आहे. दॅट इज मेडिटेशन. हा, पार्ट ऑफ मेडिटेशन. ते पुढे मी सांगणार. दॅट इज अ पार्ट ऑफ मेडिटेशन. पण मेडिटेशन मध्ये अजून एक गोष्ट येते की डोळे मिटून शांत बसायचं आणि विचार येत राहतात, त्या विचारांना पाहत राहायचं. एवढीच सिंपल गोष्ट आहे मेडिटेशन मध्ये. आणि त्या विचारांच्या ऐवजी श्वासाकडे लक्ष देता आलं तर ते पाहायचं अधूनमधून, कारण विचार सारखे येत राहतात. मग फक्त श्वासाकडे लक्ष द्या असं पहिल्या दिवसापासून कुणालाच शक्य होत नाही. अहो माणूस होता पण शेवटी, विचार असे प्रचंड चालू असतात. बरोबर. असं एकदम कुठनं विचार काढून टाकणार सगळे लोक, नाही होऊ शकत ते. पण रोजच्या प्रॅक्टिसने ते होऊ लागतं. मग एनर्जी फ्लो झालेली जाणवायला लागते, व्हायब्रेशनचा काटा येणं अंगावर ते चालू होतं. तो अनुभव तिथे येतो जेव्हा फोकस एकदम वाढतो मेडिटेशन मध्ये. ओके. तर ते इमिजिएटली, म्हणजे मला समहाऊ गॉड ते येत असल्यामुळे मला पहिल्याच दिवसापासून ते यायला लागलं. एनर्जी फ्लो जाणवतो. आणि अजूनही कोण खूप काहीतरी स्पिरिच्युअल बोलवत असलं की मला काटा येतो पटकन, म्हणजे ते खरं आहे हे कळतं त्याच्यातनं. बरोबर. ती एनर्जी कनेक्ट होते, हा म्हणण्याचा उद्देश. आता ते थोडं डीप मध्ये स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, पण ह्या अनुभवाने आलेल्या गोष्टी आहेत. सो जस्ट मी सांगते की आता काळाची गरज काय, तर पैसा. सगळीकडे मेन टॉपिक पैसाच होतो आणि तोच राहील शेवटपर्यंत. ते आहे. पण तोही माणसानेच बनवलाय. म्हणजे त्याला महत्व त्याच्यानेच प्राप्त झालंय की देवाणघेवाणीचं साधनच जर पैसे आहेत, करन्सी नोट्स आहेत, वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या आहेत, ते दिल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. मग आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम पैशाचाच असतो आणि ते सॉल्व्ह झालं की बाकी सगळं होतं असं बऱ्यापैकी लोकांचं असतं. पण असंही अगदी म्हणत नाही. माझ्याकडे जे एक्झाम्पल्स आहेत जे लोक हे केलेले, पैसे तर म्हणजे प्रचंड प्रमाणात. एक जण बिझनेस करणारी आहे, काहीच फार मिळत नव्हतं. सेशन घेतल्यानंतर ती लिटरली आता महिना अखेरीस एवढी मिळतील असं लिहून ठेवते. हजारांमध्ये मिळतात, लाखांमध्ये मिळतात तिला आता, लिहून ठेवते. त्याच्या दृष्टीने आधी काही एवढं हे नव्हतं. आणि ती इतक्या कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करते स्वतः. मला ह्या तारखेला इतके पैसे क्रेडिट झालेत असं लिहून रोज 369 किंवा 555 अशा पद्धतीने करते ती. म्हणजे लिहिते बेसिकली अफर्मेशन्स, एवढंच. तिला जसं वाटेल तसं मनापासून. आणि तिने ते रिझल्ट मला पाठवलेत की मला या महिन्याखेरीस एवढे, मग मी तिप्पट आलेत असं लिहिलं होतं. मग ते 1.5 लाख 2 लाख या अमाऊंट या पट्टीमध्ये तिला मिळालेत फक्त लिहून मनापासनं. बरोबर. एवढंच आहे. फिलिंग इज द सिक्रेट एव्हरीवेअर इन दिस वर्ल्ड. जशा भावना आपल्या रिलेशनशिप्स मध्ये भावना या पटकन येतात, पण त्या पैशाबरोबरच्या सुद्धा असल्या तर ते आपल्याला शक्य आहे मिळणं, सहजपणे मिळणं शक्य आहे. बरोबर आहे. असं. सो बेसिकली आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागतं ते मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी. ओके. सो कंटिन्युअसली आपण जेवढं रोज स्वतःला सांगू की मला पैसे मिळत आहेत, त्याची मेडिटेशन्स असतात वेगवेगळी, ती करून किंवा त्याचे व्हिज्युअलायझेशन करून की पैसे कसे आपल्याकडे येत आहेत, त्या पद्धतीने आपण रोजच्या रोज केल्याने आपल्याला तो एक सवय लागून जाते. सबकॉन्शियसला आपण सांगतोय
की मला हे हवंय, बरोबर. मला हे हवंय म्हटलं की त्याच्यावर काम व्हायला सुरुवात सुरुवात होतं. होते. युनिव्हर्स पण काम करतं. येस, ते तर ऑलवेज आहे ना, म्हणजे तीच शक्ती आहे ना एक ती तीच वेगळी. आहे. आपल्याकडून करवून घेते त्या गोष्टी, एक्झॅक्टली, मेहनत करून घेते बरोबर आणि एक दैवी शक्ती पण आपल्या सोबत राहते. बरोबर आणि बरोबर. मग ती गोष्ट होते. हा, जे पाहिजे ते आपल्याला मिळतं. बरोबर. सकारात्मक राहायला लागतं सकारात्मक त्याच्यासाठी, राहावं लागतं. खूप सकारात्मक राहावं लागतं. काही लोकांना जॉब चेंज करायचा असतो, त्याच्यानंतर करिअर मध्ये प्रमोशन हवं असतं, तर यासाठी काय करावं त्या लोकांनी? मॅम, फीलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ऍक्शन, FTBA असे 4 प्रकार असतात. भावना, थॉट्स म्हणजे विचार, विश्वास आणि कृती. ह्यावर लक्ष दिलं की आपल्याला कळतं आपण का नाही मिळते, किंवा आपल्याला मिळालंय तर तसं का मिळालंय, किंवा तुम्ही एक्सपेक्टेशन मध्ये असाल आणि तुम्ही अडकला आहात की तुम्हाला नाही मिळते हवं तसं, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला, तुमच्या फिलिंग्स चेक करा पहिले, की तुम्हाला एखादा नवीन जॉब हवाय, पण मनामध्ये तुमचे विचार काय आहेत. मेजरली माझ्या इथे येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये फारच निगेटिव्ह विचार असतात. नवीन जॉब हवे असणाऱ्या लोकांना, ज्यांना मिळत नाही त्यांच्या मनात निगेटिव्ह म्हणजे काय, तर इथलं वातावरण फार खराब आहे, पॉलिटिक्स आहे, बॉस चांगला नाहीये, मग फ्रस्ट्रेटिंग आहे सगळं, मग सॅलरी पण वाढवून मिळत नाही, कामाची किंमत नाहीये, कंटाळा येतो, हे सगळ्या फिलिंग्स असतात. बरोबर बोलला तुम्ही. हेच असतं, आयटीचे लोक यामुळेच रडतात आजकाल. सो यामुळे नवीन जॉब मिळत नाही. फिलिंग्स ह्या ठेवल्या आणि पाहिजे नवीन जॉब, तर फिलिंग निगेटिव्ह आहेत आणि नवीन जॉब, तर नवीन जॉब इन केस तुम्ही केलाच, समजा मिळवला तुमच्या ह्याच्याने, तुम्हाला तिथेही हेच फेस करावं लागणार. सो तुम्हाला काय हवंय तो विचार करणं आहे. तुम्हाला चांगलं वातावरण हवंय जॉबमध्ये, फिलिंग काय असल्या पाहिजेत ह्या सांगते आता. पॉझिटिव्ह हवंय, बॉस चांगला हवाय, टीम चांगली हवी आहे, सगळे म्हणजे आम्ही सगळे एकत्रितपणे छान काम करतोय, एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत सगळी लोक, किंवा ज्या जॉबमध्ये आहात तिथे वातावरण चांगलं नाही पण काही गोष्टी तुम्हाला हव्यात अशा आहेत आणि काही नाहीयेत, तर तेवढ्या फिलिंग्स बदलायच्या. म्हणजे की आजूबाजूला चांगली लोक नाहीयेत, जो चांगला नसला ना तरी सुद्धा त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचं त्या माणसासाठी, की बरं माझ्या मनात काय निगेटिव्ह भावना येत आहेत त्या मला सोडून द्यायच्या, ह्यानी सुरू करायचं. ओके. आणि त्यानंतर जे तुम्हाला पाहिजे वातावरण ते इमॅजिन करायचं, की आनंदी हवंय, एकदम प्रसन्न वातावरण असतं ऑफिसमध्ये, लोक चांगली आहेत आजूबाजूची, सपोर्टिव्ह आहेत एकदम. मी हे केलंय माझ्या जॉबमध्ये असताना, हे सुद्धा केलंय की दुबईला मी जॉब जो केला ना, तर तिथे मी हे सगळ्या फिलिंग्स, थॉट्स, बिलीफ, ऍक्शन याच्यावर काम केलं होतं माझ्या. तर विचार, पहिल्या भावना सगळ्यात, तर भावना सगळ्यात आधी चांगल्या, मग त्याच्यासाठी ही सगळे पॉझिटिव्ह फिलिंग्स आणली की माझ्या आजूबाजूचे सगळे लोक चांगले आहेत. आधी नव्हतं, नंतर त्यांचे वागणे बदलायला लागले. देन आय स्टार्टेड फिलिंग लाईक हा वी आर टुगेदर, ते एकमेकांना सपोर्ट करणारे आहेत. किंवा मी जे विचार करायचे की मला हे अशाच वेळी काम करायचं आहे, मला घरातनं काम करायचंय. म्हणजे HCL मध्ये असताना 2015 मध्ये, तेव्हा वर्क फ्रॉम होम ही पॉलिसी कुठेच नसायची. तेव्हा काहीच नव्हता विषय. माझं लग्न ठरलं होतं 2015 मध्ये, जॉईनिंगला मी बँगलोरला गेले होते, पण मग मला जूनमध्ये लग्न होतं, त्याच्यानंतर मला पुण्यातच यायचं होतं. सो मी ठरवलं होतं की मी लग्नानंतर पुण्यातच येणार आहे काही झालं तरी. आणि मी माझ्या बॉसला पण ते सांगितलं होतं, लीडला पण सांगितलं होतं की मला पुण्यात जायचंय बॉस. सो आणि प्रत्येक वेळी सांगायचे मी, मला पुण्यात जायचंय, मला पुण्यात ट्रान्सफर करा. बरं, मला घेतलं होतं पुण्यासाठीच, बरोबर, पण त्यांनी पाठवलं होतं बँगलोरला. म्हणजे 6 महिने आय वॉज ओके, की लग्नाच्या आधी मी राहायला तयार आहे, पण लग्नानंतर मी परत येणार पाहिजे असं माझं क्लिअर होतं. बरोबर. पण माझा थॉट क्लिअर होता आणि त्याच्याबद्दल मी फार अजून निगेटिव्ह विचार करत बसले नव्हते. मला मिळणार आहे ह्या शांत म्हणजे स्वभावामध्ये होते, म्हणजे हो हे होणार आहे, निवांत होतो ना आपण झाल्यावर, ते आधीच मी झालेली होती की मला हे मिळणार आहे. जेव्हा असं डोक्यात विचार येतो की यार मला ट्रान्सफर झाली पाहिजे, यार नाही घेता काय होईल, मग 6 महिने परत मुलाबाळांपासून दूर राहील किंवा फॅमिली तर तिकडे, मित्र तिकडे, यार कसं, जे निगेटिव्ह होत गेलं की मग ती गोष्ट नाही होत. तुम्ही जसं बोलल्या की तुम्ही विचार करत होता नाहीये होणार आहे, अरे चिल, बरं ठीक आहे 6 महिन्यात जायचंच आहे, ठीक आहे सॉरी मी डिस्टर्ब केलं, मला ते क्लिक झालं नाही का म्हणून. हो, तर ते असं मी फिलिंग आणलं होतं आउट ऑफ वे जाऊन. त्यावेळी मला वर्क फ्रॉम होम मिळालं होतं, स्पेशल परमिशन्स घेऊन माझ्या बॉसनी करून दिलं होतं ते. ओके. आणि मी 5 नंतर म्हणजे
त्यांच्या त्या काय सिस्टीम्स लागतात ते सगळ्या मला दिल्या गेल्या होत्या. नंतर इथे ऑफिस सुरू झालं आणि मग म्हणजे 4 ते 5 महिने मी वर्क फ्रॉम होम लग्न झाल्यानंतर. सो तिथेही मला छान वेळ मिळाला होता ऍडजस्ट व्हायला माझ्या नवीन फॅमिली सोबत. आणि त्यानंतर मग ऑफिस सुरू झालं आणि मग मी ऑफिसला जायला लागले वगैरे झालं 4-5 महिन्यानंतर. पण दॅट वॉज ऑल्सो गोल्डन पिरियड म्हणजे तसं म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये समजणं ह्या गोष्टी बऱ्याच असतं काय काय. सो तुम्हाला विचार करणं असं मिळत नाही. हे जनरलाइज लोक बोलत असतात, तुम्हाला काय हवंय हे क्लिअर आहे का, मिळत नाही हे जनरलाइज बोलणं झालं. जनरलायझेशन आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करतो. हा एक NLPचा पार्ट झाला जनरलायझेशन. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे असंच असतं. आता कॉम्पिटिशन किती आहे जगामध्ये हे कॉमन आत्ताचं मी ऐकते सगळीकडे. कॉम्पिटिशन का आहे, आपल्याला का वाटतं आपल्यासारखे सेम करणारे 4 लोक आहेत म्हणून आपल्याला वाटतं की कॉम्पिटिशन आहे. पण माणूस वेगळा आहे ना, प्रत्येक काम करण्याची पद्धती वेगळी आहे ना, मग कॉम्पिटिशन कशी तिथे आली. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल, माझ्यासारखे 50 कोचेस असले तरी मी वेगळीच आहे, कारण मी वेगळ्या पद्धतीने शिकवते. बरोबर. मी जे लोकांना सांगते ते त्यांना टच एनर्जेटिकली फील झालं तर ते येतात. बरोबर. असं हे प्रत्येकासोबत घडतं, असं आहे. सो मी मगाशी सांगत होते FTB आहे, तर फिलिंग्स महत्वाच्या. तर मी काय करायचं ते सांगितलं. थॉट्स, विचार काय असले पाहिजेत, मी करू शकते हे विचार असले पाहिजेत. आणि फिलिंग, थॉट्स, बिलीफ्स म्हणजे माझ्याकडनं हे शक्य आहे, मला जॉब मिळणार आहे चांगला. असं काही नाहीये की काहीच आयुष्यात काम करत नाहीये, सगळं काही माझ्यासाठीच होत आहे. बरोबर. ही पॉझिटिव्ह फिलिंग ठेवायला पाहिजे. ऍक्शन मध्ये जॉब मिळायच्या आधी, जॉब मिळाल्यानंतर तुम्ही काय शिस्त लावून घेणार, सकाळी मेडिटेशन करणार का, व्यायाम करणार का, देवाला नमस्कार करणार, कपडे घेणार का, मित्रांबरोबर पार्टी करणार, हे सगळं एक एकदा करायचं छोट्या छोट्या याच्यामध्ये. ही ऍक्शन पार्ट झाला. जॉब लागल्यानंतर मी काय करणार आहे ते एकदा आधी करायचं. ओके. सो युअर माइंड गेट्स ट्रेन फॉर दॅट. सेलिब्रेशन व्हिज्युअलाइज करायचं आणि ते ऍक्च्युअल पण एकदा करायचं. सेलिब्रेशन काही फरक पडत नाही, मित्रांबरोबर सहज नॉर्मल की अरे आणि त्या आनंदात समजून आधीच म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण कपडे तर घेऊन येऊच शकतो. मला नवीन ऑफिसला जायचंय, मग मला कपडे तर जनरल लागतात, जे नाही गेलं तरी लागणारच आहेत, मग ते तर आपण शॉपिंग करूच शकतो. मग तशा पद्धतीने ते करून यायचं. यू विल गेट दॅट फिलिंग ऑफ तुम्हाला जॉब मिळाला आहे. आणि त्या ह्यानी आठवड्यात चेंज होतो. तुम्ही जशा फिलिंग्स बदलता तशा तुम्हाला ऍक्च्युअल रियालिटीमध्ये फरक जाणवतो. असं आहे, हे असे रिझल्ट आहेत. आणि लिटरली माझ्या 10 दिवसाच्या याच्या सेशनमध्ये जॉब मिळालेत लोकांना. त्यांनी असं लिहून टेस्टिमोनियल पाठवले आहेत याच्यामध्ये. आता हे माझं नेक्स्ट लेवलला शिकवते, पण बेसिक शिकवलेत त्यातही मिळाले. फक्त विचार, बरोबर, चांगले पॉझिटिव्ह विचार ठेवून मिळाले. फक्त विचारांवर असतं सगळं, आपल्या विचारांवर गोष्टी. तुम्हाला काय हवंय एवढं क्लिअर असलं, दॅट्स इट. ते असं नाही की मला पैसा पाहिजे, पण त्या पैसा आल्यानंतर तू करणार काय त्याचं, हे तुझ्या माइंड मध्ये फिक्स पाहिजे. बरोबर. तुला मला आई वडिलांना युरोप ट्रिप करायची आहे, मला त्या पैशानंतर मला स्वतःला युरोपला जायचंय का, मला गाडी घ्यायची आहे, बरोबर, त्यासाठी देव मला पैसा दे किंवा माझ्याकडून तसं काम करून घे. हे थॉट्स तसे आपले क्लिअर झाले. बरोबर. त्या गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात. टाइम पिरियड काय असतो की इतक्या दिवसांमध्ये ते आपल्याला मिळू शकतं. कसा डिफाईन होतो, आपल्या माइंडच्या ट्रेनिंगला कसं आपण हे करायचं की लवकरात लवकर मिळेल. शॉर्टेस्ट पॅन इज, मी केरून बघितलेलं आहे, सो सांगते, 10,000 वेळा जे पाहिजे ते फक्त म्हणा आणि सरेंडर करून टाका. म्हणजे काय, एक माळ असते ना आपली, ती 100 माळा करायच्या. म्हणजे मी हा क्रेझीनेस मी करून बघितलाय आणि मला जॉब मिळाला दुबईमध्ये त्या ह्याच्यावर. मला मिळालाय, मला जॉब मिळाला. क्रेझीएस्ट थिंग आहे. जसं आपण देवाचं पारायण जातो नाही का, जॉब करतो तसं आहे. फक्त मी मनाला सांगितले की मला मिळालाय आणि मी ते 10,000 वेळा एका दिवसात सांगितलंय. मॅम काय सांगताय, 10,000 वेळा एका दिवसात? आणि नंतर मी विसरून गेले, म्हणजे मी सोडून दिलं. आता जे व्हायचं ते होऊ दे, मी माझं काम केलंय. मिळाला नाही मिळाला, पण मी ती स्वतःला दिवसात तुम्ही त्या 100 माळा केल्यात. हो, पूर्ण दिवस गेला असेल ना त्याच्यावर. मग माझं चालू होत, म्हणजे दुसरं पण करत त्याच्यासोबतच. हो, अर्धा दिवस, 3-4 तास गेले. पण मग मला तेव्हा ते हवं होतं ना, मनापासून हवं होतं की मला जॉब मिळायला पाहिजे. मनातल्या मनातही म्हणू शकतो आपण असं.
आतून की हे करता माझं हो, अगदी अगदी काहीच विषय नाही. इंटरेस्टिंग. मग हे 10,000 वेळा म्हटल्यानी म्हणजे जितकं जास्त म्हणजे मला एवढे पैसे हवेत 10,000 वेळा म्हणा, तेही मी केलंय. म्हणजे ते कंटिन्युअसली ना, हे रिलेशनशिप मध्ये सुद्धा त्या माणसाबद्दल ते फील आणा, मनापासून बोला. मी आणते मला जेव्हा हवं असतं तेव्हा. अगेन प्रत्येक माणसाचं जेव्हा हवं असतं तेव्हाच असतात गोष्टी, तर मी ते करते आणि ते तसं मला समोरनं रिफ्लेक्ट झालेलं मी प्रत्येक वेळी बघितलं आहे. सो म्हणजे लाईफ पार्टनरच्या याच्यात लोक करू शकतात ही गोष्ट. हो, मला तेच म्हणायचंय. पण त्याच्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे, म्हणजे मृगजळाच्या पाठी नाही. खूप चांगल्या पद्धतीमध्ये केलं तर त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो, हे मला म्हणायचं. चुकीच्या व्यक्तीसाठी नाही का, नाही, थोड्या हा. time सोबत आल्यावर प्रॉब्लेम्स होतील हा, तुमचे. म्हणजे असं होतं, कारण काही लोक मला ना इथे म्हणजे याच ठिकाणी जॉब मिळाला पाहिजे असे विचारणारे सुद्धा असतात. मला विचारलंय, पण का तुमच्यासाठी जर त्याच्यापेक्षा चांगलं ठेवलं असेल देवाने तर ते का नको मिळायला. बरोबर. बी ओपन, आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, हे कायम डोक्यात ठेवायचं. मी नवीन नवीन गोष्टींसाठी तयार आहे माझ्या आयुष्यामध्ये. बरोबर आहे. हा जर भाव ठेवला तर तसं नवीन नवीन येऊ लागतं, असं आहे. सो ही जी पद्धत आहे 100% होतं. मी स्वतः केलेलं आहे. करून बघा नक्की. 100 वेळा 10,000 वेळा एक गोष्ट 10,000 वेळा म्हणणं. नाही. हा. ही एक तुम्ही तुमचं सॉलिड ट्रिकच सांगून देते. सॉलिड ट्रिक सांगितली. येस येस येस. पण हे सगळीकडे आहे, पण म्हणजे करणारे करतातही कधी कधी. मी स्वतः सुद्धा करून बघितलेलं आहे. मलाही जेव्हा म्हणजे मी वेळ काढून बसले होते की हवंय ना मला, तर मग मी मन लावून बसायला पाहिजे ते करायला. बरोबर. वॉटर फक्त विश्वासाने करणं गरजेचं असतं. ते कुठेही आहेच ते विश्वास, कुठेही आहे, कुठेही. त्याशिवाय काही हनुमान चालीसा जरी वाचताय, हो, मन लावून वाचली तर त्याचा फरक जाणवतो. बरोबर. मला दिवसभर प्रसन्न वाटतं. तुम्ही जर नुसतं लावून दिलेली आहे आणि लक्ष नाही तिच्याकडे, कमीत कमी ते बोल कानावर पडून त्याला थोडंसं समजून तर त्याचा फरक पडतो. तसं सेम इथं आहे की हो, जी गोष्ट पाहिजे त्याला तुम्ही तसं म्हणा तिला 10,000 वेळेस. बरोबर. अजून एक पद्धत असते सबलिमिनल नावाची, असं म्हणतात. Subliminal. हा, तर युट्यूबवर पण असतात. पण त्याच्यात काय करतात, बॅकग्राऊंडला फ्रंट ग्राउंडला म्युझिक असतं आणि बॅकग्राऊंडला अफर्मेशन्स असतात. ती अफर्मेशन्स वाचली जातात, ती आपल्याला ऐकू येत नाहीत. असं आपण बनवायचं असतं ते व्हिडिओ प्लेअरवर. बॅकग्राऊंडला वाचायची आणि त्याला मोठं म्युझिक लावायचं आणि म्युझिकच ऐकत राहायचं कायम. सो जेव्हा आपल्याला लॉजिकली पटत नाहीयेत गोष्टी पण त्या करायच्या आहेत, तर त्यावेळी ती सबलिमिनल कामी येतं. हेही मी केलं. म्युझिक आहे का एक पॉइंट? हा, म्युझिक करून घ्यायला लागतं, ते जरा बनवून घ्यायला लागतं. ओके ओके. पर्टिक्युलर एक वेगळं असतं ते. हा हा, म्हणजे अफर्मेशन्सची लिस्ट बनवायची, ती मोठ्याने वाचून ऑडिओ करायचा आणि त्या लिस्टला मोठ्या प्लेअरवर सेटिंग्ज असतात ना, त्याप्रमाणे मोठा ऑडिओ लावायचा. चांगलं आपल्याला आवडणारं गाणं पण लावू शकतो. बरोबर आहे. आता हेही मी करून बघितलेलं आहे. सो सबलिमिनल खूप चांगलं हे होतं, इफेक्टिव्ह आहे पैशाच्या बाबतीत. हो ना, पैसा काय सगळ्याच बाबतीत. पण पैसा हायएस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. सो पैसे पहिले सांगितले जातात, असं होतं थोडं. आणि मीच हे सगळं करून मी सुद्धा अनुभवलंय ना, म्हणूनही स्वतः तुम्ही हा try करून ते. हा सगळं ट्राय करून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे असं मला ॲज इन वेन मला जेव्हा इमिजिएटली काही हवं असते, मी 10,000 वेळा म्हणजे इतकं जास्त रिपीट करते मनातल्या मनात हे पाहिजे, आणि फील सुद्धा करते. रिपीट तर आहे, पण ते बोलता बोलताना फिलिंगही यायला लागतं, मनातनं वाटायला लागतं की हा झालंय तसं. अरे यार करू हे. हा, काहीतरी आपण ऍक्शन घेऊन एकाच दिवसात झालं पाहिजे का असं पण, की म्हणजे एखाद्याला नाही शक्य होत कधी कधी इतकं पूर्ण वेळ देणं, किंवा म्हणजे आज दुपार ते उद्या दुपार असं शक्यतो 24 तासात तेवढं केलेलं तर ते जास्त लवकर होऊ शकतं, एक्झॅक्टली किंवा तुमचं माइंड पण तसं वर्क करायला लवकर चालू करा. हा, तसं आहे. आणि बरोबर. मुलाबाळांचं पण मॅनिफेस्टेशन किंवा माइंडला ट्रेन करून अचीव्ह करता येतं का? की काही लोकांना आजकाल प्रॉब्लेम येतो, आपण पाहिलं सोसायटीमध्ये तर मुलं बाळ होत नाहीये. मल्टिपल रिझन्स आहे त्याचे. मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हा मुद्दा घेतोच, ऍस्ट्रोलॉजी असला तरी किंवा आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन असलं तरी हा प्रॉब्लेम येतोय सध्या मुलाबाळांचा. तर त्याबद्दल तो प्रॉब्लेमच स्ट्रेसमुळे आहे मेनली. आता आपण त्याला बरीच कारणं देतो. नाही बरोबर. ते वय वाढणे हा पण एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. जास्त वय झाले की हे सुरू होत होतं. पण त्याच्यामध्ये अजून एक स्ट्रेस पण कारण आहे की आपण आता इतके विचार करून ठेवतो त्याच्याबद्दल. PCOS PCOD हा एक विषय असतो त्याच्यामध्ये, की त्याच्यामुळे होत नाहीत किंवा व्हॉट एव्हर बी द रिझन्स, असे खूप सगळ्याचं कारण फक्त आणि फक्त स्ट्रेस, ताण, बाकी काही नाही. बरोबर. ज्याला मॅनेज करता येत नाही त्यांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स चालू राहतात कंटिन्युअसली. जेव्हा आपण ते ताण मॅनेज करायला शिकतो, यू गेट अपग्रेडेड इन युअर लाईफ. म्हणजे काय,
ताण 0 होतो आणि तुमचं आयुष्य काम करायला लागतं आपोआप. मग तुम्ही जे बोलाल ते व्हायला लागतं. आता ह्याच केसमध्ये म्हणायचं तर वॉटर बॉटल पण एक काम करतं टेक्निक, म्हणजे पाण्यावर तुम्ही जे अफर्मेशन लिहाल बरोबर ते खरी होतात. पण पाणी पिताना रोज ती फिलिंग्ज असली पाहिजे, ते एक झालं. आणि ताण घालवण्यासाठी मेडिटेशन एक हे असू शकतो की शांत श्वास घेणे, हे पण एक आहे. त्याच्यामध्ये 3-4 पद्धती असतात ताण घालवण्यासाठी. एक तर शांत श्वास नुसते 10-15 घ्यायचे थोड्या थोड्या वेळाने, किंवा मेडिटेशन 10 ते 15 मिनिटं रोज 21 दिवस करायचं. खंड नाही पाडायचा, मनापासून ठरवावं लागतं. ते परत ठरवण्यासाठी हो पुन्हा पुन्हा वापरू शकता तुम्ही, की होत नाहीये, मला होत नाहीये ह्या भावनेसाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बरोबर आहे. त्याने काम व्हायला लागतं. मला उद्या सकाळी उठायचंय आणि उठण्याचा कंटाळा येतोय किंवा सकाळी जाग येत नाही असं वाटतंय, त्या ठिकाणी तुम्ही हे पण वापरू शकता. मी छोट्या छोट्या डिटेल्स सांगते थोड्या ह्याच्या, की अशा ह्याच्यामध्ये तुम्ही काम केलं लगेच वर्कआउट होतं. बरं, आता जेव्हा आपण बघतो की या सगळ्या टेक्निक्स आहे किंवा हे सगळं आहे, तुम्ही याच्यात ऑफ द कॅमेरा बोलताना मला एक गोष्ट बोलल्या होत्या की चेतन, मी मेडिटेशनची सवय ही खूप आधीपासून लावली आहे. ज्यांना ही सवय असते मेडिटेशन करायची, त्या सवयीमुळे अचीव करायच्या गोष्टी ही लवकर मिळतात. याच्या मागचं लॉजिक आणि ती सवय कशी लागली पाहिजे, ते सगळं किती वेळ मेडिटेशन करायचं आणि कसं करावं, एकदम सिंपल. जे लोक नवीन आहे आज आणि ज्यांना मेडिटेशन बद्दल काहीच माहित नाहीये, करायचं कसं आणि त्याचे इफेक्ट्स याबद्दल परत एक वेळेस तुम्ही बोलले आधी, याचा आन्सर द्या. येस, ठीक आहे. तर मेडिटेशन ध्यान असं आपण मराठीत म्हणतो, मेडिटेशन सवय, पण ह्याचा उपयोग ट्रिमेंडस आहे, खूप म्हणजे जास्त. तुम्हाला जे आयुष्यात बनायचंय ते सहजपणे बनता. त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे मेडिटेशन केल्याने काय होतंय आधी सांगते आणि कसं करायचं मी नंतर सांगते. तर काय होतं तर खूप कॉन्शियस होता. कॉन्शियस याचा अर्थ काय, तुम्ही जिथे जाल प्रत्येक माणसाचं ऑब्झर्वेशन आपोआप होतं. तुम्हाला आपोआप कळतं की ते कसे आहेत. जजमेंट नाही म्हणत, त्यांच्या समोरून आपल्याला कळून जातं आपल्याला काय शिकायला पाहिजे या माणसाकडनं. ही मायन्यूट ऑब्झर्वेशन आपोआप यायला लागतात आपल्याला, जी माझ्याकडनं होतात, प्रत्येक माणसाबद्दल होतात. एनर्जी रीड करणं, बरोबर, असा प्रकार होऊ शकतो की समोरचा माणूस कसा आहे, काय आहे, मी याला काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, असं वाटून जातं. मी सगळ्यांशीच बोलते, कारण माझं तोच हे आहे की मला सगळ्यांशी कनेक्ट व्हायचंय. हा मी मुळातच मुद्दा ठेवलेला आहे. मग तुमची एनर्जी कशी असू दे, मी माझ्या पद्धतीने मॅनेज करून कनेक्ट होते, राईट, असं हे आहे. सो मेडिटेशनमुळे एकतर आनंदी राहायला सुरुवात होतं, सगळं काही आपल्यात आहे हे कळतं. उगाच आपण मृगजळापाशी पाठीपाठी सब मोहमाया आहे, त्याच्या मोहमायात आपण फिरतोय हे जाणवायला लागतं. म्हणजे मला लिटरली मग असं सुद्धा वाटतं की माझी मैत्रीण आहे ती अजून दुसऱ्या कोणाशी तरी छान चांगली मैत्रीण झाली. म्हणजे एक जनरल हे सांगते एक्झाम्पल, आपल्याला असं फील येऊ शकतो की ती का त्यांच्याकडे तिच्याकडे का जाते, किंवा असं अशा फिलिंग्स असतात, जेलसी. पण ह्या मेडिटेशनमुळे माझ्यामध्ये झालेला हा बदल, ज्याचं त्याचं आयुष्य आहे, जो तो मला हवंय ना मी फील करणार, ती माझ्याकडे पण येणार. मित्रमैत्रिणी व्हॉट एव्हर इट इज, बरोबर. सो एवढा कामनेस असला की बरोबर सगळं होतं. तो असा वागला किंवा एखादा माणूस खूपच छान वागतोय, मग सगळ्यांशी त्याला छान रिलेशन्स ठेवता येत आहेत, असं जेव्हा आपल्याला वाटत राहतं आणि आपल्याला नाही ठेवता येतात असं आपल्याला समजा वाटलं, तर इथे आपण स्वतःला काय सांगणं गरजेचं आहे, मी पण तशीच आहे, फक्त मनापासून चांगला विचार करायचा आहे की मलाही या माणसांशी कनेक्ट व्हायचंय, मला सगळ्यांशी कनेक्ट व्हायची इच्छा आहे, आणि निगेटिव्ह विचार काढून टाकायचे. सो मेडिटेशननी ही एक क्लॅरिटी आली की जे मला मिळणार ते मला मिळणारच आहे, ते कुठेच जाणार नाहीये. प्रत्येक गोष्ट ही माझ्या आयुष्यात जी येणार आहे ती कधीतरी येणारच आहे. ओके, आणि त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये कधीच. कुठच्याही गोष्टीच्या मागे लागल्याने ती गोष्ट मिळत नाही, डेस्परेशन म्हणतात, नको, अजिबात त्याचा उपयोग होत नाही आयुष्यामध्ये. जेव्हा ती यायची आहे तेव्हा येणारच. जो माणूस ज्यावेळी ज्या आयुष्यात यायचा आहे, पैसा सुद्धा असंच होतं, जेवढं तुमची एफर्ट्स तेवढं तुम्हाला तो चांगला मिळणार, बरोबर, की तुम्ही जितकं मनापासून करणार तसं तुम्हाला मिळणार. आणि मेडिटेशनमुळे मुळात आपण मनातून शांत होतो. मी म्हणलं ना मी रिलॅक्स होते, मला मिळणार, ते रिलॅक्सेशन मला याच्यामुळे समजायला लागलंय.
मला थोडं मुळात आहे ते आधीही होतच, आधी होता ते नॅचरली होतं. आता मला त्याची अजून पण ते तुम्हाला कळालं जास्त कळायला लागलं. त्यामुळे तो तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं की नाही, ते कनेक्ट होतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट, हा. जे तुम्ही वाचत पण असाल बुक्स आता हो, study करत असाल, एक्झॅक्ट. तुम्हाला ते मॅच होतं की अरे हा, म्हणजे मी बेबी प्लॅन केलेला की या वर्षी जसं आपण बोललो ते लग्नही असा किंवा लाईफ पार्टनर असा, ते सगळं अचीव्ह झालं. हो, तुम्ही शिकल्यानंतर ऍक्च्युअली थिअरॉटिकली नंतर नंतर शिकलोय, पण तुम्हाला आधीच ते आधीपासून अचीव्ह झालेलं practice आहे. हा, ते ऑटोमॅटिक होत होतं. मी हेच म्हणते, हा. ऑटोमॅटिक सगळ्यांच्या आयुष्यात गोष्टी होतच असतात, होत असतात. पण मी शिकल्यानंतर मला जास्त पद्धतीमध्ये करायला मिळायला लागलं. बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिक होताना मी काही करोडो कमवायचा विचार केलेला नव्हता. आता माझ्यामध्ये तो आला, हे म्हणायचंय. ऑब्विसली, कारण आता मला माहिती की मी ते अचीव्ह करू शकते. म्हणून तो आला पण. हा, एक्झॅक्टली. आणि तसे लोक पण मिळत गेले सोबत शिकवणारे, की मेंटर म्हणायला तुम्ही एवढे कमवा, मी अवॉर्ड देणार, हा विषय झालाय. 10 लाख, 1 करोड, 100 करोड, 10 करोड, 100 करोड, असं सगळ्याचे अवॉर्ड. सो ही इज ऑल्सो मोटिवेटर फॉर अस, असं पण आहे. असं तर त्याच्यामुळे सुद्धा त्या गोष्टी होत गेल्या. सो ते सुद्धा मेडिटेशन करतात रोजच्या रोज. आता सुदर्शन क्रियावर आमचं चालू आहे, मी शिकले सुदर्शन क्रिया. आता मी वेगवेगळ्या प्रकारची करते, एक नाही. पण प्रायमरी बिगिनरसाठी काय करायचं, तर फक्त 10 मिनिटं डोळे मिटून रोज शांत बसायचं, रोज बसायचं, हाच मुद्दा आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे, एका वेळेने ठरवून बसवायचं, हे एक आहे. म्हणजे दुपारी पण चालेल, पण जेवल्यानंतर नाही, जेवणाच्या आधी. आणि ती वेळ सेम पाहिजे. हा, शक्यतोवर. माझ्याकडनं तसं झालं होतं, माझं खूप ऑटोमॅटिक झालं होतं. म्हणून मी म्हणते की मला हे होणं होतं माझ्या आयुष्यात, असं की मी 12 वाजता रोज, जुई लहान होती तर लहान मुलांच्या वेळेस वेळेचा काही राहतच नाही. मग 12:30ला वेळ करू शकतो मॅम सकाळी. सकाळीच मेन आहे, मी 12 वाजता करत होते, हे सांग. बिकॉज ऑफ बेबीमुळे. तर ते मी पण त्याच वेळी रोज केलं 6 महिने कंटिन्युअस. ती लहान होती त्यामुळे मला सकाळचं जमायचं नाही, झोपच व्हायची नाही आणि असे गोंधळ. मग जेव्हा जमलं ते, पण त्याच्यातूनही माझ्या ट्रान्सफॉर्मेशन आहे. सो इट्स नॉट लाईक तुम्ही मॉर्निंग मध्येच केलं पाहिजे. मॉर्निंग मध्ये करायलाच चांगलं, ते ब्रह्ममुहूर्त आणि ऑल ते सगळं चांगलंच असतं. लाईफ पण बदलली ना त्याची, तेवढ्या याच्यात आपल्याला मॅनेज करून. मी सगळ्यांसाठी सांगतेय की बाबा करणं महत्वाचं आहे. कधी, केव्हा, कसं, हेच प्रश्न जास्त असतात सगळ्यांचे. बरोबर. त्यापेक्षा करा 10 मिनिट, जास्त नका करू. आधी सुरुवात 10 मिनिटांपासून, 21 दिवस 10 मिनिटं करा, मग 5 मिनिटं वाढवा, 15 मिनिटं करा. मग तुम्हाला कळायला लागेल काय होतं त्याच्यातनं, मग तुम्ही अजून जास्त करायला लागाल, मग क्युरिओसिटी वाढेल, मग अजून असं होत जातं ते. आणि आपोआप फरक कळायला लागतात. फक्त डोळे मिटून शांत बसायचं, विचार ऑब्झर्व्ह करायचे, विचार येतच राहणार आहे. आता ह्याच्याबद्दलचं माझं जस्ट सांगते, माझं नवीन पुस्तक येणार आहे. अरे वा. मेडिटेशन, बेसिक्स ऑफ मेडिटेशन, मराठीमध्ये मी लिहितेय. कारण तुमचं याच्यावर खूप अभ्यास आहे मेडिटेशनवर. तुम्हाला असं वाटतं वैयक्तिक की मेडिटेशनमुळे तुम्ही आज या लेवल, हो, म्हणजे की त्याच्यामुळे अचीव्ह जे केलं असतं लाईफ मध्ये, की तुम्हाला फेम मिळालंय, पैसा ऑलरेडी होताच तुमच्याकडे, पण एक वेगळ्या लेवलला गेला. म्हणजे जे मी म्हटलं ना, करोडो विचारत नव्हते, ते आले आणि ते मिळायला सुरुवात झाली लाखोंमध्ये. म्हणजे सोशली तुमचे कॉन्टॅक्ट भरपूर जबरदस्त. मला फ्रेंड सर्कल असावेस असं वाटायचं, आणि ते आधी नाही बोलताच यायचं नाही मला. आणि आता मी विचार केलेत तर माझे फ्रेंड सर्कल आहेत, फक्त विचारांनी आहेत. मला काहीच एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत, आपोआप झालंय सगळं. सर्कल्स म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप म्हणा किंवा मित्रमैत्रिणींचा ग्रुप म्हणा, असं सगळंच ते आपोआप झालंय, फक्त माझ्या विचारांमध्ये होतं. एक जस्ट वेगळा भाग झाला, पण बट लोकांना याच्यातून कळेल की याचा किती इफेक्ट होतो, लाईफवर चेंजेस कसे होतात आणि कसं अचीव्ह करू शकतात. येस, फक्त विचारांनी होतं हे. आणि कारण मी आधीची वेगळी होती, आताची वेगळी आहे, पूर्ण 360 डिग्री चेंज आहे तो. याच्यामुळे अगेन मेडिटेशन केलंच आहे, त्याच्याबरोबर हे सगळं पण शिकले. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, वेल्थ मास्टरी आहे, NLP आहे, सगळ्या होपोनोपोनो EFT आहे, हेल्थ मास्टरी आहे, नंतर रिलेशनशिप मास्टरी, हे सगळं मी शिकवते सुद्धा, पण मी स्वतः शिकले. याला किती वेळ लागतो मॅम पूर्ण शिकायला? तुम्हाला किती वर्ष लागले शिकायला? तरी मी 1 by 1 घेतलं ना, नंतर 4 वर्ष वगैरे चालू होतं पूर्ण कंटिन्यू एक प्रॅक्टिस चालू होती या सगळ्यांची. आणि घेतलं एकत्र, पण करताना 1 by 1 केलं मी, असं झालं. कारण मग ते एका वेळी एक करावं ते खूप भारी होतं, हे मला समजलं काही याच्याने. आपलं काय होतं ना, कन्फ्युजन होऊन जातं की हे करू का, हे करू का, हे करू का, हे करू, असं मला विचारतात बरेच जण. मी जेव्हा 4 मोडॅलिटीज सांगते ना, तर मी नक्की कोणती करू म्हणलं, तुम्हाला जी वाटतेय ती एक ठरवा आणि तेवढीच प्रॅक्टिस करा, त्याच्यातूनही मिळणारच.
आणि अजून एक मला पॉइंट सांगायचा होता पटकन मॅनिफेस्टेशनसाठी. फास्ट मॅनिफेस्टेशन कसं करायचं यासाठी मॅम आता आपल्याला टेक्निक सगळ्यांनी नीट आहे का, आणि या टेक्निक ऍक्च्युली पेड असतात, म्हणजे ऑब्विसली पेड कोर्सेस मध्ये आहे, बट मॅम सांग. हो, थँक्यू, ग्रॅटिट्यूड, थँक्यू 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 थँक्यू. प्रत्येक गोष्ट दिवसभरात घडेल त्याला सगळ्याला थँक्यू म्हणा. पैशाला जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्याला थँक्यू म्हणा. वाढत जाणारे सगळं दिवसभरात, सगळा दिवसच एनर्जेटिक जातो. जे हवं ते मिळणार आहे. म्हणजे हे सुद्धा मी एक दिवस पूर्ण ट्राय केलंय. दिवसभर मी थँक्यू म्हणत होते प्रत्येक गोष्टीला. जी एनर्जी वाढली होती ना, दॅट वॉज ट्रिमेंडस. आनंदी जगणं म्हणतो ना आपण, आनंदी जायला पाहिजे दिवस. थँक्यू म्हणल्याने सुद्धा आनंदी जातो. ग्रॅटिट्यूड आहे एक प्रकारची कृतज्ञ भावना, बरोबर, ती आतून येते ना. आधी उगाच आपण थँक्यू तर सहज कशालाही म्हणत असतो. दिवसभर म्हणा, मनातल्या मनात म्हणा. ते काय कुणाला दाखवण्यासाठी की आपण तसंही करत नाही. बरोबर. चुकीचं वागलं तरी थँक्यू म्हणा, तो सरळ वागतो. हे मी बघितलंय की वेडवाकडं वागणारे आपल्याला कधी कधी राग येतो, तो समोरचा माणूस असंच वागून गेला, माझ्या शिकण्यासाठी असेल म्हणून थँक्यू म्हणायचं आणि पुढे जायचं. ह्याच्यातनं मला काहीतरी शिकायचं होतं म्हणून माझ्या बरोबर असं घडलं. हे फिलिंग सतत ठेवा. एव्हरीथिंग इज हॅपनिंग फॉर यू, नॉट ऑन यू. तुमच्यावर काही घडत नाहीये, ते तुमच्यासाठी घडते. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही आहात त्या गोष्टीतून तोपर्यंत तुम्ही तिथेच अडकणार तिथेच. काय मी बदल घडत नाहीये ते का असतं? कारण तुम्ही जे शिकायला पाहिजे आयुष्यातून, जो धडा घ्यायला पाहिजे परिस्थितीतून असलेल्या, तो घेत नाहीये म्हणून तुम्ही तिथे अडकला. जेव्हा तुम्हाला धडा मिळाला तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार 100%. हे आहे. बरोबर. तुम्ही हे सांगितलं, पण कधी कधी काय होतं ना की एखादा व्यक्ती असतो किंवा कोणीतरी असतं. आता तुम्ही नवरा बायकोचं उदाहरण घ्या, एखाद्या कपलचं घ्या, सासू आणि सुनेचं घ्या. या रिलेशन्स मध्ये काय होतं की एकमेकांसोबत रोजचं बोलणं येतं आणि त्यामुळे त्याच्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. 90% घरांमध्ये आज पट्ट सगळ्यांचे रिलेशन चांगले आहेत, पण आहे ना छोटे छोटे वादविवाद होत असतात किंवा मनोमनी एक फिलिंग बनून गेलेली असते. सून सासूला थँक्यू म्हणणं हे आजकाल फारच वेगळी गोष्ट झाली गेली आहे. हे रिलेशनसाठी काय केलं पाहिजे, कसे जपायचे नाते? आणि कारण हे बघा दूरच्या व्यक्तीचा कोणाला काही फरक पडत नाही, त्यामुळे त्याच्याशी भांडणं होतच नाही. ज्या व्यक्ती जवळ असतात रोज त्यांच्याशीच आपलं काय ना की वाजत असतं, तिथंच प्रॉब्लेम होतो. आणि ऍक्च्युली त्याच गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे. तर तुम्ही या गोष्टीसाठी, जे आपले ऑडियन्स बघते, प्रत्येक जण कुटुंब मिळून पण बघत असेल आता, पण एकमेकांना बोलणार नाही, फक्त हसतील ते, हेही मला माहिती आहे या प्रश्नावर, बट त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी द्या. फॉरगिव्हनेस हे सगळ्यात सोपं उत्तर आहे. सगळ्या लोकांना माफ करणे, स्वतः माफ करणे, आपणही माफ करणे, आणि म्हणजे आपल्याच मनातून त्यांनाही माफ करणे आणि त्यांनाही आपण माफ करतोय असं सांगणे. म्हणजे मनातल्या मनात हे फिलिंग ठेवायचं. माझ्याकडून म्हणजे मी लेख लिहिते ना, त्याच्यात रिसेंटली हा एक लेख लिहिला होता मी. दर मंगळवारी असतो लोकमतमध्ये. तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीयेत, कोणत्या माणसाकडून होत नाहीयेत, त्या माणसाच्या आत्म्याला मनापासून सॉरी म्हणायचं, थँक्यू म्हणायचं आणि मला माफ कर म्हणायचं. जे काही माझं मागच्या जन्मी चुकलं आहे किंवा ह्या जन्मात चुकलं आहे ते मला इथेच सोडायचं आहे. मला ह्याच्या पुढचं सगळं चांगलं पाहिजे. कसंही असू दे, म्हणजे कितीही राग असू दे कोणाशी, आत्म्याशी कनेक्ट होणं म्हणजे त्या माणसाशी कोरशी कनेक्ट होणं असं होतं. ते मनापासून म्हटलं तुम्हाला फरक जाणवतो. हे सुद्धा मी केलेलं आहे. आणि हे थोडी रिअलायझेशन आहे. पास्ट लाईफच्या काही मी गोष्टी ऐकल्या, त्यातून मला असं वाटू लागलं की हो, म्हणजे हे सगळं खूप रिलेटेबल आहे. प्रत्येक माणूस भरपूर जन्म घेतोय, आपण त्याच चक्रामध्ये अडकलेलो आहोत. जोपर्यंत आपण ते शिकायचंय ते शिकत नाही तोपर्यंत परत परत जन्म घेत राहणार. म्हणजे आत्मा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातोय असं. सो हे जे आहे तर ही रियालिटी आहे खरी तर. थोडं स्पिरिच्युअल फॉरगिव्हनेस पाहिजे माणसाचं. फॉरगिव्हनेस पाहिजे. थोडं स्पिरिच्युअल गेले मी, पण येस, फॉरगिव्हनेस पाहिजे. मॅम थँक्यू सो मच. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आपले पॉडकास्ट झाले ऑलरेडी, त्याच्यातही खूप छान माहिती. ही माहिती पण खूप इंटरेस्टिंग होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम तर ही गोष्ट करून देईल. हा पॉडकास्ट जोही व्यक्ती बघेल ना त्याच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होणार आहे. त्याने ऐकला तरी होणार आहे. त्या गोष्टी तो करेल नाही करेल दुसरी ती नंतरची गोष्ट झाली. पण ह्या पॉडकास्ट मधून त्यांना जगण्याचं एक महत्व कळेल की फॉरगिव्हनेस काय असतो, थँक्यू काय असतं,
एखादी गोष्ट अचीव करायची तर लवकर कशी अचीव केली पाहिजे त्याने. ऍक्च्युली या पॉडकास्टमध्ये तर आम्ही एक 5% पण नसेल बोललो एकूण, जर आपण बघायला गेलं तर. हो. खूप मोठा वास्ट टॉपिक आहे हा. तुम्हालाही जर हा टॉपिक शिकायचा असेल किंवा तुम्हाला मॅमकडून कन्सल्टेशन हवं असेल, मॅमचं सेशन हवं असेल, तर तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हीही त्या सगळ्या गोष्टी करू शकता तुमच्या लाईफमध्ये. तर मॅम, जर कुणाला तुमच्याकडून सेशन घ्यायचंय किंवा कन्सल्टेशन किंवा कोर्स घ्यायचाय, शिकायचंय, तर तुमचा नंबर काय द्याल? 9226872172 हा नंबर आहे. तर याच्यावर कनेक्ट होऊ शकतात. येस. मॅमच्या ज्याही सोशल मीडियाच्या लिंक्स वगैरे त्याही मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला, काही इश्यूज असले लाईफमध्ये, यू कॅन कॉल ऑन दिस नंबर. मॅम, मनापासून धन्यवाद. अगदीच, थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद तुम्हाला सुद्धा.